राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधीचा सोहळा आज नागपूरमध्ये पार पडणार आहे। नागपूरच्या राजभवनामध्ये आज दुपारी 4 वाजता शपथविधीचा सोहळा होईल आणि त्यासाठी राजभवनाच्या प्रशस्त लॉनवरती जोरदार तयारी सुरू आहे। याआधी 1991 मध्ये नागपूरमध्ये शपथविधी झाला होता। त्यानंतर 33 वर्षांच्या नंतर मंत्रिमंडळाचा शपथविधी हा नागपूरमध्ये आता होणार आहे। या मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भात महायुतीकडून राज्यपालांना पत्र सुद्धा दिलं जाणार आहे। मंत्रिमंडळ विस्तारासाठी महायुतीचा फॉर्म्युला सुद्धा निश्चित झाल्याचं कळतंय। मंत्रिमंडळामध्ये भाजपचे 20, शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादीचे 9 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं कळतंय। मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये आज कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार याकडेही लक्ष आहे। तर भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे, बघूयात। तर भाजपचे संभाव्य मंत्री कोण असू शकतात? आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, पंकजा मुंडे, अतुल सावे, सोबतच नितेश राणे, अतुल भातखळकर, शिवेंद्रराजे भोसले, गोपीचंद पडळकर आणि माधुरी मिसाळ, संजय कुटे, जयकुमार रावल। तर गृहनिर्माण आणि पर्यटन 2 खाती शिवसेनेकडे राहणार असल्याचं कळतंय। शिवसेनेमधल्या 5 मंत्र्यांवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातोय। तर 3 जणांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे। दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेकडून नेमकी कोणाला संधी दिली जाऊ शकते, बघूया। तर शिवसेनेचे संभाव्य मंत्री आपण बघतोय उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे संभाव्य मंत्री आहेत। भरत गोगावले, आशिष जयस्वाल आणि योगेश कदम। संजय राठोड आणि प्रकाश आंबेडकर। तर कोणत्या तिघांचा पत्ता कट होऊ शकतो तेही बघूया। दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांची नावं सध्या चर्चेत आहेत। तर भाजप आणि शिवसेनेच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीमध्ये नेमकं कोण कोण आहे, कोणाचा समावेश आहे आपण बघूयात। राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री आपण बघतोय छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि अदिती तटकरे, नरहरी झिरवाळ, अनिल पाटील, संजय बनसोडे। राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची ही यादी आपण बघत होतो। तर आज हा शपथविधी होणार आहे नागपूरमध्ये नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा। आज हा शपथविधी पार पडेल आणि राजभवनामध्ये तब्बल 33 वर्षांच्या नंतर नागपूरच्या राजभवनामध्ये हा शपथविधी होणार आहे। साधारणपणे दुपारी 4च्या नंतर हा शपथविधीचा सोहळा होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।